नमस्ते गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय चॅनल. सो फायनली लग्न वगैरे सगळं झालं आहे आणि काय नवरीचं स्वागतही झालं आहे. आज काय आहे? सो जर तुम्हाला बघायचं असेल आज काय आहे, सो माझ्यासोबत जेव्हा पूर्ण ब्लॉग बघा मग तुम्हाला कळेलच काय आहे. सो लेट्स बिगिन विथ दॅट. मी आता फ्रेश वगैरे झाली आहे अँड नवरा नवरी खाली बसल्या जातात. आज आपल्या इथे आहे हळद उतरणी अंघोळ. तर ह्या दोघांना आता भरभरून अंघोळ घालायची आहे. कपाळाला सोनं लावा, सोन्यासारखं राहा. काकी ओळत आहे, खूप वर्षानंतर आली आहे. आणखी आता आम्ही स्वीट बनवत आहोत. गोड बनवत आहेत वैभवला आणि नेहाल. इथं मग कशी लावती? रूल काय आहे? सगळ्याला 5-5 हजार रुपये द्यायचे. ज्यांनी ज्यांनी ओवाळलं त्या सगळ्यांना सवासिनींना 5-5 हजार रुपये. स्वीटचा कार्यक्रम आहे. वैभवची हळद उतरत आहे, साठवता येईल. त्याच्यानंतर डान्स हळद उतरत आहे. तर सगळ्यांनी लक्ष द्या. वरून खाली हळद उतरत आहे 5 वेळा. हसा जरा थोडं नवरदेवानी साठवता येईल. निशाताई वैभवची म्हणते आधी ती छान म्हणतेस, छान आलं खरंच. एवढं बोलतेस की काय तिला हळद उतरवणी किती वेळा करतात? 5 टाइम्स ना? 5 टाइम्स. गाण्याला कोणीच लावली नाही हळद. रंगवा परत पिवळ्या. ते दोघं बघा त्या आतमध्ये नाचले. हे वंदे नाचले. बघा हे शॉर्टकट मारतात, ते हात लावून बोलतात 5 जणींचं झालं. बघा शॉर्टकट. कारण आता नवरा कंटाळलेले आहे. त्याला पकडा करा. चला हिला पकडा. व्हॉट्सअप गाईज, तुम्हाला लग्न करून कसं वाटतंय? काय नवीन एक्सपिरियन्स आहे तुम्हाला? माझ्याकडे एक्सपिरियन्स तर नाही, ऑफकोर्स नोच एक्सपिरियन्स आहे. पहिल्यांदाच लग्न करत आहे. हां, पहिल्यांदाच लग्न. मला पण नाही एक्सपिरियन्स, फर्स्ट टाइम. तू पण बघ ना. तू म्हण ना मला आहे. कसं वाटतं ना छान वाटतं. या घरी नवीन घरी आल्यावर कसं वाटतंय? छान वाटते. तर मला नणंद भेटते, सासू भेटते, 10-12 सासू आहे, 10-12 सासरे, एवढे सगळे भेटले. सगळं मोठं कुटुंब बघून दोघांकडची कलरी आहे. आले असते. मला एक साडी तिची कमी माझीच आहे. यायचं असतं बहिणीने किंवा कोणी यायचं असतं घरी ते सोडायला. गाईज, आमची बहिणी कलोरीज घेऊन आली नाहीये, सो मी दादाची कलोरी आहे आणि बहिणीची कलोरी आहे. लगेच रात्री गेली. आणि आमच्या कलरीला कपडेच नाहीये. बहिणी आणि दादांनी मला ड्रेसेसच घेतले नाही. बघा कलोरीला असे करतात.
काय करायचं? काय करायचं? आता खोबऱ्यावर तसंच असं एक एक महिन्याचं दात तोडतात तोडायचं आहे का फक्त? लग्नात बघायला बघ तोड, तोड, तोड. अरे किसना द्यायची पडली. आता इलायची पप्पी नाही घ्यायची आहे. पप्पी नाही घ्यायची आहे, फक्त लवंग घ्यायची आहे. अरे लवंग फक्त घ्यायची, इलायची. आता लवंग. मला कोण कोणाच्या बाजूने आहे? नवरीच्या बाजूने कोण आहे? बायकोच्या बाजूने. पण मध्ये असेल माझीच अंगठी मला आता हे दोघे अंगठी शोधणारे हातून. शोधा शोधा बहिणी, पटकन शोध. आपण बॅग घे वर घे. अरे ना आमची सापडली. अंगठी सापडे ना. सापडली. असं नाही वैभवने Cheating. चिटिंग केलेली आहे. नेहाचा हात पकडून ठेवलेला आहे. नाही नाही, चिटिंग नाही. ते दोघं भांडतात ते बघा. काय बोलणार नाही. दादा चिटिंग करतोय. ओरडा ओरडा. आपण भांडणं मग खाली खाली भांड खाली भांड. हे दोघं जण हरलेले आहेत. टिक टिक टू. टिक टिक थ्री. दुसऱ्या राऊंडला बाहेर काढली. दुसऱ्या राऊंडला कुणाला अंगठी सापडलेली नाहीये कारण आम्ही त्यात अंगठी टाकलेली नाहीये. तेच म्हणतो की, ते काय नाही म्हणा, मला भेटत नाही. एखादं shoot. ते म्हण ना तू दुसऱ्या राऊंडला. आता हे एवढा वेळ अंगठी शोधतात त्या सेकंड टर्नला, पण नवरीने पहिलेच अंगठी बाहेर काढून ठेवली आहे. आता हारायचं नाही बघ, नाही तर मी इथं उठून जाते. एक गोळा करू सगळे. घे तू पकड की, घे. वैभवला हात खाली दाबून. अरे बाबा. हा, वैभव.
वाढली आहे. सो वहिनी हारली सेकंड टाइम पण. आता थर्ड टाइम. ते माझा हात पकडते. नेहा जोरात पकडून ठेवत आहे. ने हात पकडून ठेवायचा तुला जिंकायचं. म्हणजे 5 पैकी किती वेळ जिंकायचं? अरे गाईस तिसऱ्यांदा पण दादालाच मिळाली आहे अंगठी. बहिणी आता पण हारली आहे. फायनली बहिणीला भेटली आहे अंगठी जफोटनला. अजून एक फिफ्थ टाइम जिंकला आहे दादा. वहिनी फक्त एक वेळा जिंकली आहे. दादा जिंकला आहे 4 वेळा. ते पण लेफ्ट हँडनी. ते पण लेफ्ट हँडने. माझा राईट हँड फ्रॅक्चर आहे. हा ना. बक्षीस भेटला का तुला वहिनी? बक्षीस आता दादा सुपारी हातात पकडून ठेवणार आहे आणि वहिनी ती सोडणार. एका हाताने. दोन्ही हाताने जीव नाहीये. दोन्ही हाताने. एका हाताने. दोन्ही हाताने. हा बरोबर आहे. बरोबर. वहिनी आता नका टोचून टोचून काढणार आहे. उगाड उगाड चल चल उगाड 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 उघडली उगाड ना सुपारी बाहेर. उघड उघड. नेहा जिंकलेली आहे. आता तू दोन्ही हातात ठेवायचंय. असं असेल तर कसं जाऊ? नाही का काय आम्हाला माहिती. तुझी नको बघ. असली नका. अरे ती बारीक असली तरी तिच्यात ताकद आहे. उघडूच नको नेहा. उघडूच नको. चिटिंग नाही करायची. चिटिंग. सोडूच नको नेहा. सोडूच नको. सोडूच नको. बांगडी घे माझं. थांब एक. बारीक पहिले कडक किती हलकुंड सोडायची ना मग. नेहा सोडूच नको. वैभव हरलेला आहे. वैभव हारायचं नाही. जिंकला. मी बरोबर. जय जय रघुवीर समर्थ. जोरात मिठी मार. हात लावा हात लावा.
हे तोंड बाजूला चुकवायचं ते झालं का अच्छा काय डोक्यावर टाक त्याच्या डोक्यात. आज होतं वैभवची हळद उतरणी ही माझी कोण आहे माहिती का ही माझी मावशी. ही माझी कोण आहे माहिती का ही माझी लेक आहे आदिती आमची हसतच असते काल माझा आदितीने मेकअप केला होता तुम्हाला टाकते हो मेकअप वहिनी आता स्वयंपाक करायला केव्हापासून स्टार्ट करणार? ते खूप हो वहिनी, स्वयंपाक केव्हापासून स्टार्ट करणार? हा? 5 दिवसांनी आल्यानंतर 5 दिवसांनी घरून रिटर्न आल्यावर. नीट 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 कशी करते तू घरी? हे ना माझा व्लॉग बघायचा आहे तर ह्यांनी बघा TV वरतीच व्लॉग लावला आहे. सोबत गेली होती आणि दादासोबत जाऊन काय काय खाऊ घेऊन आलीस? आईस्क्रीम साठीच गेली होतीस ना तू? ही आमची श्रव्या आईस्क्रीम लवर. आता आमच्या घरी बनत आहे मास वडी. त्याची ती कोण बनवत आहे मला बघायचं आहे. माझी काकू बनवत आहे. आता हा मासवडी. सो आता हे कांदा चांगल्यापैकी गोल्डन ब्राऊन करून घेणार आणि त्यामध्ये हे काय बोलतात त्याला खसखस टाकून भाजायचे चांगली. सो मावशी मेन काम करत आहे ते आहे कांदा चिरायचा. तिच्या डोळ्यातून पाणी येत आहे मावशीच्या डोळ्यात पाणी येत आहे त्यामुळे ना वहिनीनी त्यांना गागल आणून दिलं डिरेक्टली. फुल स्वॅग मध्ये आता कांदा चिरणार आहे. फॅन फॅन नाही मावशीला AC आण AC. काहीच आता रस्सा बनत आहे. वड्या ऑलरेडी रेडी झाल्यात. एवढ्या पटापटा एवढं पटापटा काम करती. मी 1 सेकंडसाठी I mean 5-15 मिनटासाठी मी खाली गेली होती दळणसाठी. तोपर्यंत मावशीनी रस्साचं तयारी केली आहे. बघा आता रस्सा बनत आहे. रस्ता तयार झाला म्हणून छानपैकी आणि मासवडी कोथिंबीर आता तर्री असतोपर्यंत उकळी असतोपर्यंत देन ब्रेड. किती छान वाटतं हे मासवडी. कोणाकोणाला आवडती मासवडी सांगा मला बरं कमेंटमध्ये. काहीच मी काय बघतेय माहितीये का? मी कोथिंबीर निवडतीये. मी इथं गाऊनवर आहे ना कळतं का काय मावशी कोथिंबीर निवडते आणि मी फक्त पिशवीमध्ये भरती. ओ हे सीन है का? मैंने सोचा कि वही कोथिंबीर निवड रही है. कोथिंबीर चावते. काही ना काहीतरी इझी काम करते आहे. हा ही काहीच काम करत नाही खोटं बोलते. गाईज मावशी ना माझी मावशी ती घरात भाकऱ्या लाटती आणि इथे ती थापायला लागली भाकऱ्या. बघा ती पण एकदम पातळ भाकरी थापली आहे.
लावली ना म्हणून पातळते मी. आज होता तो हळद उतरवणीचा कार्यक्रम. हळद उतरवणी म्हणजे हळद जी आदल्या दिवशी चढवतात ती उतरवतात. आय डोंट नो एवढं प्रॉपरली. हळद उतरवतात आणि मग आंघोळ घालतात. जसं तुम्ही बघितलं असेल, फुल एन्जॉय केलं दोघांनी पण. सो आजचा व्लॉग हा होता. सो आजचा व्लॉग इथेच एंड होतो. जसं की तुम्ही बघितलं असेल. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तुझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.